सकाळच्याला उठलो, एका मित्राला सोबत घेतलं आणि जेजुरीच्या दिशेने प्रस्थान केलं. तर जेजुरीला जाताना आम्ही शिंदावणे घाटातनं निघालो होतो. तसं जेजुरीला हडपसरवरून सासवड मार्गे जाता येतं, पण आम्ही निघालो होतो शिंदावणे घाटातनं जेजुरीकडे जाण्यासाठी. तर तिकडे जाता जाता वाघापूर चौक लागतो. त्या वाघापूर चौकातनं आम्ही पुढे गेलो तर आम्हाला नाश्ता करायची इच्छा झाली. मग नाश्ता करताना आम्ही मागवली मिसळ. मिसळमध्ये तर्री म्हणजे शॅम्पल ओतलं आणि मस्तपैकी पावाबरोबर मिसळ खाल्ली. माझ्यासाठी एक कोल्ड कॉफी मागवली आणि मित्रासाठी थंडगार असं ताक मागवलं. मग तिथून आम्ही निघालो तर रस्त्याने जाता जाता आम्हाला लालपरी दिसली. लालपरीला आम्ही मागं टाकलं आणि आम्ही पोचलो मंदिराच्या पायथ्याशी. मंदिराच्या मेन गेटमधून आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्या गेल्या पहिला पूजा व गणपती, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेतलं. गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो मंदिराच्या दिशेने. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्र आणि दख्खन प्रदेशातील अनेक शेतकरी कुटुंबे, ब्राह्मण आणि भटक्या धनगर जमातीचे कुलदैवत आहे. आख्यायिका आणि लोककथानुसार खंडोबा हा भगवान शिवाचा मानवी अवतार होता. गडाच्या पायऱ्यावरती स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाते. गडावरच्या पायऱ्यांवरती चढत वरती गेल्यावरती दोन्ही बाजूने आपल्याला खेळणे लावलेले दिसतात. तर लहान मुलांना तिथं खेळणे घेऊन देऊ शकतो आपण. तर तिथं उजव्या बाजूला छोटंसं जागरण गोंधळ चालू होतं. गडावरती नवीन पायऱ्या बसवण्याचंही काम चालू होतं. पौराणिक कथेनुसार मनी आणि मल्ल या दोन राक्षस भावांनी त्यांच्या तपस्येने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवाच्या वरदानाने ते खूप शक्तिशाली झाले आणि त्यांनी पृथ्वीवर विनाश सुरू केला, लोकांना त्रास दिला. यामुळे मनी आणि मल्ल यांचा नाश करण्यासाठी भगवान शिव खंडोबाच्या अवतारात पृथ्वीवर आले. एका भयंकर युद्धात खंडोबाने एका राक्षसाचा वध केला आणि सामान्य लोकांची सेवा करण्याचे वचन दिल्यावर दुसऱ्याला माफ केले. जेजुरीच्या मुख्यद्वारापाशी आपण पोहोचलो. तिथं आपण पायरीवरती भंडारा व्हायला आणि तिथून आपण पुढे जाण्यासाठी निघालो. पुढे गेल्यानंतरनं सगळी शेवटची पायरी आपण वर चढल्यानंतरनं आपल्याला डायरेक्ट खंडोबाचं मंदिराचं दर्शन होतं. तिथून आपण पुढे गेल्यानंतरनं आपल्याला एक सुंदर अशी दीपमाळही दिसते. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार एअरपोर्ट.
मंदिराच्या समोर भरपूर दीपमाळी पण आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्या पुढे भरपूर गर्दी असते. मंदिरापुढे एक घंटी आहे आणि एक छोटासा दरवाजा आहे. त्या दरवाज्यातनं आपल्याला वाकून जावं लागतं. समोरच आपल्याला देवाचं खंडोबाचं दर्शन होतं. दर्शन करून बाहेर आल्यानंतर छोटंसं तुळजाभवानीचं मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे एक आपल्याला पश्चिम दरवाजाही पाहायला भेटतो. त्या दरवाज्यातनं लोक बाहेरही जाऊ शकतात. पश्चिम दरवाजा आजही आपल्याला मजबूत आहे हे पाहायला भेटते, कारण त्याचं पूर्ण बांधकाम हे दगडाने झालेले असल्यामुळे तो अजूनही दिमाखात उभा आहे. आताच आपलं जेजुरी दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.